बघा भवानी आधी त्यांच्या बहिणीनं त्यांनी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे. बुवा जरा तीर मारायला बघत होते पण त्यांचे तीर सगळे हवेत गेले. बुवा ओ श्रीराम देवेंद्र तुमचा एक पण तीर माझ्यापर्यंत आलेला नाही. बुवा सगळं फुसकाय तुमचं तीरात बड्या खनका लोकांना बसा वारा येतोय भसा भसा लोकांचा नाही झाला. तुम्ही फक्त राजवार घासत बसा. बुवा एक नाही बुवा एक सगळं जेवढं बंदुकीतलं काळकुशीतलं तुमचं जेवढं बाहेर निघत होतं सगळं गेलं हवेतून. माझ्यापर्यंत बुवा एक पण नाही आलेला. बुवा म्हणाले हे पाहुणे माझा आवाज सगळ्यांना पोचले ना रे मी इथं उभं राहून पण बुवा काय बोलत होता काय कळत नव्हता. सगळं नुसतं आपला तोंडात तोंडात ओम भट स्वाहा बुवा काय म्हणाले म्हणतात आस्ती चिरकुटा म्हणतात की नाही बघितले बोलले ना बुवा बोलले ना आस्ती म्हणतात चिरकुटा. बुवा तुम्ही चिरकुटा नाही बघितले असं पण हा चिरकुट थोडासा वेगळा आहे. हा एकदम चावला हा चिरकुट आधी तर चावत नाही पण नको तिथं असा काय चावतो बुवा त्याची कळ लवकर काय उतरत नाही. बुवा लक्षात ठेवा. बुवा म्हणाले माझ्यासारख्या म्हणतात बाहेर करून दाखव. बुवा तुम्हाला एक भाव म्हणून सुद्धा देतो. मी पण मित्रांनो बाकड काय म्हणतो पैशाला आता घासून का झाले त्याला माहिती आहे हो. बुवा आज मी सुद्धा हा 6वा कार्यक्रम करतो. कितवा बरेच जणांचे सायलेन्सर फटकेले आहेत त्यात तुमचा पण नंबर आहे बुवा. म्हणून तुम्हाला सांगतो
हा सायलेन्सर जर नीट ठेवायचा असेल तर पहिला पाणी बदला. काय रे मरण पाणी पहिला पाण्यात फॉल्ट आहे तुमच्या मुळात. तुम्हाला सांगितलं पाणी गरम घ्या. तुम्ही धंदा घेता पाणी घाल आणि त्या पाण्यानं सगळा हा गोंधळ होत आहे बुवा. पाणी बदला बुवा पहिला. पाणी बदललं ना हा तुमच्या सायलेन्सरचा बुवा काय होणार नाही बुवा. बुवा मी पण गेले 6 दिवस बेबीच्या घाटापासून बोलतोय. रंगदेवतेची पुण्य आहे या रसिक राजाचा आवाज आशीर्वाद आहे बुवा. अजून आवाज जसा लावतोय तसा लागतोय असं बुवा. पाणी बदला पाणी बदला सगळं काही चांगलं आहे. आता आमचा पाणी आहे बरं आम्ही काही पाण्यात नसताय हो. आमचा काय गाला बसायचा विषय नाही का. दुसरा विषय परत भाऊ म्हणाले आता पहिलं बक्षीस सांगितलं येतो गोलकडे येतो त्यांना देतो. त्यांना प्रसाद सत्यनारायणाचा पूजेचा प्रसाद पण त्यांना मग माझ्याकडचा देतो बुवा. वाट भरून का अगदी गांधर जाईपर्यंत संपायचा नाही एवढा प्रसाद देतो का. बक्षीस आलेला आहे भैरी भवानी नाच मंडळ धामणी जोवळेवाडी तालुका संगमेश्वर जोगी भाडुकर संघाचे शक्तिवाले शाहीर दिलीप दादा जोवळे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहादर प्रदर्शन आलेला आहे. आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की कोकणचे जे गाणं मित्रांनो माझ्या ट्रेनिंगला चालतंय त्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. 201 रुपयाचा प्रदर्शन भाडाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आता बुवानी त्यांच्या परीनं त्यांनी या ठिकाणी बारी चांगलीच केली. ठीक आहे त्यांना वाईट बोललं ना बुवांची मी स्तुती पण नाही केली. मी त्याला म्हटलं आवाजाचा बादशाह बोललो ना बुवा मी बोललो ना तर बुवा म्हणतात ह्याला फक्त ह्यांचीच वाजवायची सवय झाली. आता ह्या तुम्ही काय वाजवलं ह्याचं मोठेपणा सांगितलं आहे ना. रात्री पण आमची बारी मित्रांनो श्रीवर्धन झाली तिथं पण बुवांचा आवाज लागला नाही. पण मी म्हटलं लोकांना भावानं नाव ठेवू नका माणूस एक नंबर आहे. आज थोडासा आवाज बसलाय पण आवाज ऐकावा ते शिवार बुवांचा. आता मी ह्याची लाल करतोय ह्यात माझी काय पाजवली काय बोलणार मी काय माझी काय केली करायच्या. मी जर बुवा लाल केली तर तुमची मिळली होईल लक्षात ठेवा. पुढचा काय बोललाय नाही मग पहिला विषय का घेतो बुवा देतो देतो थोडासा देतो. बघायचा यावरती आता बुवा काय ना असली चिरकुटा बुवा चिरकुटाचा काय म्हटलंय का तुम्ही चिरकुटाने वगैरे असं हो ते काय म्हटलं नाही तर आयोजकांचा म्हणतात तसं शब्द आहे म्हणतात थांब फोडला असता बोला ना बुवा असं थांब फोडणार मी लय बघितलंय. तुमच्यासारखं छोट्या वयात थांब फोडणार मी लय बुवा असं बघितलं बुवा विषय कसा करता मी नाही बघा. आणि शंभू महादेव मोठा जाती त्याची अर्धांगिनी पार्वती हीच यरमाळ्याची जतीन येडू डोंगरावर. आता मी बुवाना एक विषय लावायचा ठिकाणीवरचा माझा विषय चांगला होता बुवाना लावायचो. वैद्यनाथ तुम्ही वर चढ असं घालून आलो साकड बुवा म्हणते ना खांबोडी बुवाला मी म्हटलं होतं अरे तुझ्यासारखी आधी माकड सांग माझं करतील काय माकड. आज विषय कसा सांगायला मला ऐका बंधू म्हणतात यानं पाहिली सुंदर अशी समोर दादा बुवा तेव्हा बुवांचं नाव काय इंद्र देवेंद्र सॉरी बुवांचं नाव देवेंद्र देवांचा देव आता बुवांचं पण नाव देवेंद्र तो पण त्यांनी सोडून देवांचा राजा इंद्र विषय कसा सांगायला. अहो यानं पाहिली सुंदर अशी रंभ आणि जशी उर्वशी यानं पाहिली सुंदर अशी रंभ आणि जशी उर्वशी कामात झाला खुशी. बघा देवांचा देवेंद्र रंभेला बघितला उर्वशीला बघितला ती गाला घडी म्हणून म्हणतात यानं पाहिली सुंदर अशी रंभ आणि जशी उर्वशी. रंभा दिसली चांगली उर्वशी दिसली चांगली सुटलाही नाही घोड्याला पाणी. कामात झाला खुशी अरे कामात झाला खुशी देवेंद्र पडला सगळं पोटकशी. झाला खुशी देवेंद्र पडला सगळं पोटकशी.
दुसरा होता मित्रांनो सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय पंकज दादा आता गहू डाव्या बाजूला तुमच्याकडे आलेला आहे. हा गाणं आपल्याला लोक अक्षरशः कंटाळले सांगून की हो हा गाणं एकदा रेकॉर्डिंग करा. आता सगळं मी बिल तुमचं भरतोय. तुम्ही आता दसऱ्याच्या अगोदर आपल्याला हे गाणं रेकॉर्डिंग करायचं आहे आणि म्हणून मित्रांनो विषय सर्वेशाने कोकणाच्या गाणी समोर घेतोय. रत्नागिरी ही आहे नवरत्नांची कोकणाची माझ्या वाढली आशा. आज आपली रत्नागिरी जिल्हा या जिल्ह्याला 9 रत्नांचे 9 तालुके लाभलेले आहेत आणि म्हणून या 9 तालुक्याच्या सौंदर्यामुळे आज आपला कोकण आज आपली रत्नागिरी आहे जगात बरे म्हणून म्हणायचं. रत्नागिरी ही आहे नवरत्नांची कोकणाची माझ्या वाढली आशा. खेळ दापोली भंडरगड चिपळूण गोगर संगमेश्वर अहो रत्नागिरीला राजापूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. सुंदर विषय होता सुंदर विषय होता. गणपत भवानी फरमाईश का कोकणच्या गाण्याची. पाहा सह्याद्रीचे डोंगर त्या देवादिकांचं माहेर घर साक्ष देतोय सामिंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं अहो कोकण एक नंबर. परशुराम
दुसरी फरमाईश काय घडविला हा इतिहास अवत्यानी कसून कंबर घडविला हा इतिहास त्यानी कसून कंबर कोकण नगरचा गोविंदा त्या जोगेश्वरीचा गोविंदा ठरला जगात एक नंबर कोकण नगरचा गोविंदा ठरला जगात एक नंबर घडविला हा इतिहास त्याने कसून कंबर घडविला हा इतिहास त्याने कसून कंबर कोकण नगरचा गोविंदा दुसरा विषय बुवा म्हणाले की म्हणतात दुसरा विषय नाही ना बुवानी बुवासाठी दुसरा विषय का शेजारी बाई तुमचा टीव्ही या माझ्या पोरांना पाहू द्या माझ्या बाबूला मध्ये घ्या आणि बुवा माझा बाहेर विषय का कशाला आणलं धरून याला जेवण बुवा आज तुमचा मान सन्मान आई लोकांच्या शब्दाला मान देऊनच बारी करतोय नाही तर मी मग अशी म्हटलं असा धूर बुवा मी पण बऱ्याच जणांचा काढलेला आहे आणि म्हणून तुमचा मान देऊन आज बुवा बारी करतोय विषय का अरे कशाला आणलं धरून याला मोठेपणात वाया हा गेला अंत लावील का पहिलाचा नाही उपयोग राहिलेला नाही उपयोग राहिलेला या गाण्यात बघा बाबा तुम्हाला वैयक्तिक बोलत नाही विषय कसा आहे पहिला ना आपल्या ताकदीचा गर्व होतो म्हणतो माझ्यासारखा कोणच नाही परंतु आणि बैल बसल्यावर बैल चालता मध्येच बसला तेव्हा संत नामदेवांची आई आपल्या पतीला काय सांगते बुवा विषयाला वडाची सारं मागायला लावणार नाही बुवा आता बुवा आल्या म्हणते मला धरून आणतात म्हणून त्याला मी माझ्या बरोबर असतील बुवा तुमची तब्येत ही सुधारावी यासाठी देवाकडे साकडे घालणारा बाकी करून उभा असून राजेश भाऊ पहिला शाहीर आहे कारण या कोकणची तुम्ही आन बाण आणि शहाणा दुवा याचा आदर आज आम्हाला आहे म्हणून म्हणतोय कशाला आणलं धरून याला मोठेपणात वाया हा गेला अंत लावील का पहिलाचा नाही उपयोग राहिलेला नाही उपयोग राहिलेला या रानात अहो या रानात बघा पशा या पहिलाचा नाही उपयोग